नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वानिशा क्रिएशन या आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर आपल्याला वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतील। त्यातलीच पहिली कथा म्हणजेच मेहंदी नव्याने रंगली। मेहंदी नव्याने रंगली भाग 1। लेखिका वैशाली मंथाळकर। मेन डोरला तोरण बांधले होते। दारासमोर रांगोळी काढली होती। मेघनाताई गालात हसत आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या। त्यांच्या सोबतीला अमितरावही उभे होते। दोघंही एक साथ दारात उभे होते। अंबरने आज जाऊन दोघांचे फोटो काढले। निवीने रुद्रला खाली सोडलं। रुद्र खुश होत आत पळत इकडे तिकडे बघू लागला। ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण लहान मुलं ऐकतात कुठे। पहिल्यांदा एवढं मोठं घर बघत होता आणि त्यात खेळायलाही खूप जागा असल्यामुळे लुटू इकडे तिकडे पळत होता। आजी आणि आत्या तिथेच लिव्हिंग एरियामध्ये बसल्या होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर नाराजगी साफ दिसत होती। मेघनाताईंनी दोघांची आरती केली आणि इशारानेच समोर ठेवलेला कलश ओलांड म्हणून सांगितलं। तिने नजर खाली घेत कलश ओलांडला आणि आत आली। सगळं लक्ष तिचं रुद्रभोवती होतं। तो पळत होता म्हणून भीती वाटत होती। त्याने काही केलं, कशाला हात लावला, काही पडलं तर। पण लगेच त्याच्या मागे जाणं योग्य वाटलं नाही, म्हणून ती गप्प हळूहळू पावलं टाकत आत आली। ध्वजची नजर पूर्ण घरावर फिरत होती। त्याच्या नजरेला जे बघायचं होतं ते दिसत नव्हतं, म्हणून चलबिचल झालं होतं मन। दोघं आत आले तसं त्याने कोणाकडे न बघता सरळ स्टेप्स चढत वर निघून गेला। निव्वी त्याला एक नजर बघून मेघनाताईंकडे बघू लागली। सगळेजण तो गेल्याच्या दिशेने बघू लागले। चल निव्वी, देवाच्या पाया पडून ये। मेघनाताई तिच्या खांद्याला हात लावत तिला दिलासा देत म्हणाल्या। तसं तिने होकारामध्ये मान हलवली आणि त्यांच्या मागे निघाली। आई, आता हा मुलगा पण इथेच राहणार का? आत्या काहीशी चिडून म्हणाली। तसंच वाटतंय, आजीही चिडक्या आवाजात म्हणाल्या। समोर रुद्र खेळत होता तर त्यांना राग येत होता। हो, तोही आजपासून आपल्या घराचा मेंबर आहे, तर शक्य तितक्या लवकर तुम्ही स्वीकार करा। अमितराव आवाजात जरब आणत दोघींना बोलत त्यांच्या शेजारी बसले। मेघनाताई निवीला मंदिरात घेऊन गेल्या। तिने हळद कुंकू वाहून हात जोडून देवाला नमस्कार केला। तुझ्यासाठी सगळंच नवीन आहे, थोडंसं समजून घे। कुणी काही बोललं तर मनाला लावून घेऊ नको। मेघनाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या। तसं निवी गालात हसत खाली वाकून त्यांना नमस्कार करते। घरातली परिस्थिती तिच्यापासून लपून नव्हती, म्हणून तिला मेघनाताईंच्या बोलण्याचा अर्थ कळाला। चल, रुद्रला घेऊन थोडा आराम कर, मेघनाताई म्हणाल्या। ती त्यांच्या मागे निघाली। लिव्हिंग एरियामध्ये आजी, आत्या आणि अमितराव बसले होते। दोघींनी तिच्याकडे बघून चेहऱ्यावर खोटं हसू आणलं। ती त्यांच्या समोर जाऊन दोघींच्या पाया पडली। त्यांनीही तिला आशीर्वाद दिला। ती जाऊन अमितरावांच्या सुद्धा पाया पडली। रुद्रची मस्ती चालली होती। निवीने पटकन त्याला उचललं आणि कडेवर घेतलं आणि मेघनाताईंच्या मागे निघाली। त्यांनी तिला ध्वजच्या रूममध्ये आणलं। तिने नजर फिरवली। खूप सुंदर आणि लक्झरी रूम होती। एवढी मोठी रूम बघून रुद्र खुश झाला आणि तिच्या कडेवरून उतरण्यासाठी धडपडू लागला। तू आराम कर, मी तुझं जेवण रूममध्येच पाठवते, थकली असणार ना। मेघनाताई बोलून दार पुढे करून निघून गेल्या। तिने रुद्रला खाली सोडलं। तो लगेच नवनवीन वस्तूला हात लावू लागला। धरा,
ध्वजने हाक मारली, दादा, इथे आहे मी. धरा थोडं ओरडत म्हणाली. तिच्या आवाजाच्या दिशेने तो निघाला. ती वरच्या टेरेस गार्डनवर होती. समोर लहान मुलांसाठी भरपूर खेळणी होती. धरा एका झोक्यावर एकटीच बसलेली होती. धरा, तो नजर फिरवत म्हणाला, तिकडे आहे. ती त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून इशारा करत म्हणाली. त्याने नजर फिरवून पाहिलं. 4 वर्षाची मुलगी एका कोपऱ्यात तिचा टेडी छातीशी कवटाळून ग्रिलमधून बाहेर बघत बसली होती. डोळ्यातून पाणी येत होतं. गोबरे गोबरे गाल लाल झाले होते. घारे डोळे, सध्या त्यातून पाणी येत होतं. कर्ली केसांची पोनी घातलेली, सगळी विस्कटून टाकली होती तिने. लाल चुटूक ओठ सध्या रडून कोरडे पडले होते. तिची अशी अवस्था बघून त्याचं मन लगेच भरून आलं. आद्या, तो पटकन तिच्याजवळ जाऊन तिला मागून आपल्या मिठीत उचलून घेतो. आता अजून तिला भरून आले. आय हेट यू. तुला मी आवडत नाही ना? तू नवीन मम्मा का आणली? मला नको. ती त्याला जोरजोरात ओरडत, मागे ढकलत, अंग सोडून देत रडत होती. पण त्याची पकड मजबूत असल्याने तिला उतरता येत नव्हते. तिचे वाक्य त्याच्या काळजावर घाव घालत होते. सकाळपासून रडत आहे, काहीच खाल्लं नाही. धरा जवळ येत म्हणाली. बस सोना, माझं ऐकणार नसेल तर मी निघून जाऊ दे का? तो तिच्या चेहऱ्यावर किस करत तिला शांत करत म्हणाला. तशी ती हळूहळू शांत होत त्याला घट्ट बिलगून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. ब्रिंग लंच फॉर हर. तो तिथल्या सोफ्यावर बसत धराकडे बघत म्हणाला. आय हेट यू. ती पुन्हा त्याच्या छातीवर मारत चिडून म्हणाली. आद्या, तो तिचे हात धरत ओरडत म्हणाला. ती पुन्हा ओठ काढून रडू लागली. दुःख आधीच खूप, त्यात डॅड ओरडत आहे म्हणून तर अजूनच रडू येत होते. तर मंडळी, अशाच वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी आणि त्याचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का.